नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मस्त अशी झणझणीत गावरान मटण थाळी बनवणार आहोत. त्यासाठी या इथं मी अर्धा किलोपेक्षा जास्त म्हणजे जवळपास 600 ग्रॅम इतकं मटण घेतलेलं आहे. हे मटण मीडियम पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मटणाला 1.5 चमचे इतकं मीठ लावायचं आहे. त्याचबरोबर अर्धा ते पाऊण चमचे इतकी हळद पावडर घालायची आहे. हळद आणि मीठ मटणाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे. त्यानंतर एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये फ्रेश हिरवी कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि खोबरे घालून हे मिक्सरला पाण्याचा वापर न करता वाटून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. गॅसवरती एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला फोडणी करता तेल घालायचं. तेल गरम झालं की 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे छान असे तांबूस रंगावरती परतून घ्यायचे. कांदे छान असे परतून झाले की यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालायचं आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं. वाटण छान असं परतून झालेलं आहे. आता यामध्ये हळद आणि मीठ लावून ठेवलेलं मटण घालायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मसाल्यांमध्ये मटण छान असं मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि याला छान अशी दणकून वाफ काढून घ्यायची. वाफ काढल्यानंतर मटणाला छान असं पाणी सुटलं जातं. पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे मटण शिजण्यासाठी. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मटण बुडून वरती पाणी येईल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे. कुकरचं झाकण लावायचं आहे आणि हे मटण छान असं शिजवून घ्यायचं आहे. मटण शिजत आहे तोपर्यंत या इथं मी भात लावत आहे. त्यासाठी इथं मी गावकरी तांदूळ घेतलेला आहे. आमच्या गावाकडे हा तांदूळ भेटतो. यालाच बासमती तांदूळाचा फ्लेवर आहे. अगदी मस्त असा भात याचा तयार होतो. आता तांदूळ स्वच्छ धुवून यामध्ये अंदाजेच मी पाणी घातलेलं आहे. तांदूळ बुडून वरती येईल इतकं. चवीकरता मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावायचं आहे आणि हा भात आहे तो दुसऱ्या गॅसवरती मी शिजण्यासाठी ठेवत आहे. जवळपास 1 तासाभरामध्येच ही मटणाची थाळी बनवून तयार होते. एका साईडला मटण शिजत आहे, दुसऱ्या बाजूला भात शिजत आहे. तोपर्यंत मी मस्त असं तिखट मटण किंवा मटणला फोडणी देण्यासाठी जे मसाले लागतात ते बनवून घेते. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. यामध्ये मी 2 चमचे इतकी भाजकी डाळ म्हणजेच जे आपली डाळ असतं ते घातलेलं आहे. 1 चमचा पांढरे तीळ हे छान असं भाजून घ्यायचं आहे. भाजकी डाळ आणि तीळ छान असे भाजल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये आपल्याला सुक्कं खोबरं भाजण्यासाठी घालायचं आहे. थोडंसं तेल घालत आहे खोबरं भाजण्यासाठी. या पद्धतीने मटण शिजाय घालायचं. त्यानंतर भात लावायचा आणि मग फोडणीची तयारी करायची. तर आपली पटकन अशी थाळी बनवून तयार होते. खोबरे पण छान भाजून झालेलं आहे. ते पण बाजूला काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता त्याच कढईमध्ये आपल्याला कांदा भाजायचा आहे. तर 2 मीडियम साईजचे उभे चिरलेले कांदे मी भाजण्यासाठी घालत आहे. कांदा पण छान असा भाजावा यासाठी थोडंसं तेल घालूयात आणि मस्त असा हा कांदा भाजून घ्यायचा आहे. या पद्धतीने जर का मटण थाळी बनवली तर अगदी झटपट बनवून तयार होते आणि मटणाची चव म्हणाल तर अगदी भन्नाट चव बनवून चवीचं मटण बनवून तयार होतं. तर या ठिकाणी कांदा पण मी छान असा भाजून झालेला आहे. आता गॅस बंद करते आणि भाजून घेतलेले जिन्नस पूर्णपणे थंड करून घेते. त्यानंतर यामध्ये थोडासा लसूण घालायचा आणि कोथिंबीर घालून हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे. आवश्यकता असेल तर थोड्याशा पाण्याचा वापर करू शकता वाटण बनवण्यासाठी. तर इथं मस्त असं आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे. तोपर्यंत मटणाचा कुकर देखील पूर्णपणे थंड झालेला आहे. तर हाताने तोडून बघायचं आहे मटण शिजलं आहे की नाही ते. आमच्याकडे शक्यतो जास्त मटण शिजवलं जातं. तर इथं बघू शकता मटण अगदी इझिली हाताने तुटलं जात आहे. म्हणजे मटण छान शिजलं आहे. तोपर्यंत आपला इथं मस्त असा भात देखील बनवून तयार झालेला आहे.
पुढच्या कृतीकडे वळूयात. इथं गॅसवरती मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये फोडणी करता तेल घालत आहे. इथं मी तेल थोडंसं कमीच वापरत आहे, कारण मटण शिजायला घालताना देखील तेलाचा वापर केलेला होता. आता बनवून घेतलेलं जे वाटण होतं ते यामध्ये घालून छान असं परतून घ्यायचं आहे. परतत आल्यानंतर आता आपल्याला यामध्ये जे आपण मिठाचं मटण शिजवलेलं होतं त्याच्यावरती तर्री येते, ती तर्री थोडी थोडी करून यामध्ये घालायची आहे आणि हे मसाले त्या तर्रीमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत. मसाले परतत आल्यानंतर काही सुके मसाले, 1 चमचा बॅडगी मिर्च पावडर, 1 चमचा ठेवणीतलं काळं तिखट घातलेलं आहे, 1 चमचा मटण मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. ठेवणीतलं तिखट देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. कांदा लसूण मसाला घालू शकता. थोडंसं मसाल्यांसाठी मीठ घालायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेलं मटण घालायचं आहे. आता मटणाची कन्सिस्टन्सी पाहत आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे. तर अगदी छान अशी मीडियम कन्सिस्टन्सीवरती ही भाजी मी बनवणार आहे, त्यामुळे मी यामध्ये गरम केलेलं पाणी घालत आहे. तर भाजीची कन्सिस्टन्सी पाहत पाणी घालायचं आहे. जास्तही पातळ भाजी नको आणि जास्तही घट्ट नको. भाजीला छान उकळी काढून घ्यायची आहे. मस्त अशी मटणाची भाजी तयार आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण लगेचच भाकरी बनवण्यासाठी घेऊयात. लो गॅसवरती भाजी मी दुसऱ्या गॅसवरती ठेवलेली आहे. इथं आज मी ज्वारीच्या भाकरी बनवत आहे. त्यासाठी मी परातीमध्ये ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी गरम केलेलं पाणी घालत आहे भाकरी बनवण्यासाठी. कारण माझं पीठ आहे ते 8 दिवस होऊन गेलेलं आहे, मी दळून आणलेलं, त्यामुळे भाकरी वळणी येत नाही. त्यामुळे मी गरम केलेल्या पाण्याचा वापर करत आहे. तुमचं पीठ का जर फ्रेश असेल तर गरम केलेल्या पाण्याचा वापर नाही केला तरी देखील चालू शकतं. पिठामध्ये गरम पाणी घातल्यानंतर उलटण्याने मी ही अगोदर मिक्स करून घेते आणि ते पीठ थोडंसं कोमट झालं की हाताने छान असं पाण्याचा हात घेऊन मी मळून घेणार आहे. भाकरीचं पीठ जेवढं आपण छान मळून घेऊ तेवढी भाकरी मस्त तयार होते. अगदी छान अशी मुलायम भाकरी बनून तयार होते. गॅसवरती तवा देखील मी गरम करायला ठेवलेला आहे. तोपर्यंत भाकरीचं पीठ आहे ते मी मळून घेत आहे. तवा जास्तही कडक गरम करायचा नाही, गॅस मीडियम ठेवलेला आहे. आता या ठिकाणी मी परातीमध्येच भाकरी थापून घेत आहे. अगदी पातळसर अशी इथं भाकरी मी थापून घेतलेली आहे. गॅस फुल केलेला आहे आणि भाकरी अशा पद्धतीने टाकल्यावरच्या बाजूने लगेच पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावलेलं अगदी थोडंसं सुकलं की भाकरी पलटून घ्यायची आहे. पाणी लावलेलं जास्त जर का सुकलं तर वरच्या बाजूने भाकरीला क्रॅक जातात. त्यामुळे पाणी लावलं की लगेच ही भाकरी थोडीशी सुकली की आपल्याला पलटून घ्यायची आहे. तर याच पद्धतीने उरलेल्या भाकरी देखील मी बनवून घेणार आहे. आता ही भाकरी डायरेक्ट मी एका बाजूने भाजल्यावर पलटी करून तव्यामध्येच भाजून घेत आहे. काही जण गॅसवरती देखील भाजतात, पण बघू शकता तव्यामध्ये देखील ही भाकरी अगदी मस्त अशी टम्म फुगली जात आहे. मस्त अशी इथं पातळसर अशी आपली पापुंद्रा आलेली ज्वारीची भाकरी बनवून तयार आहे. सर्व करण्यासाठी थाळी वाढून घेऊयात. त्यासाठी एका ताटामध्ये मटणाची भाजी घेतलेली आहे. एक्स्ट्राचा लागणार असेल तर मटणाचा रस्सा घेतलेला आहे. ज्वारीची भाकरी आहे, मिठाचा रस्सा आहे मटणाचा, सोबतच बनवून घेतलेला भात आहे, कांदा आहे आणि लिंबू आहे. अशी ही आपली झटपट तयार होणारी झणझणीत गावरान अशी मटणाची थाळी बनवून तयार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत